सूरज, अम, आपण कुठेतरी जाऊया काय 2-4 दिवस बाहेर फिरायला? चांगलंय चांगलं. हसायला काय झालं रे? जोक नाही केला आम्ही. अरे खरंच आमासनी या घरात आता काय गमन झालंय बघ. आपण जाऊया की दोघं कुठेतरी 4-8 दिवस लांब बाहेर फिरायला. हंगाम सुरू व्हायला लागलाय. आता कारखान्यातले काम असतात. असं इतके दिवस भावाच्या आणि वहिनीच्या माग माग फिरत होता तेव्हा नव्हती काम. आम्ही काय सांगितलं की लगेच काम सुरू झाली ना बघ. हे बघ, रानादाची कुस्ती लय महत्वाची होती आणि त्याचा आयुष्याचा प्रश्न होता म्हणून त्याच्या मागे होतो. आता पाय बरा झालाय रानादाचा. मला माझी कामं करू द्या. कसली ढेकळाची कामं रे? ते कारखान्यात येऊन बघ, मग कळते. तर आज यावर्षी ऊसाचा दर का ठेवायचा याच्यावर संचालक बोर्डातच वाद चालू आहे. त्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा बी वाढल्यात. तू बस इथं मजा करीत, मला माझी कामं करू दे. फिरायला जाते. हा लय काम आहे तुला दिसतंय. सूरज, सूरज ऐक, सूरज. ताईसाहेब, तुम्ही एवढं कळवळून सांगितलं सा बघा सन्निदासनी, पण सन्निधानं काय बी ऐकलं नाही बघा तुमचं. जाऊ दे का त्याचं, त्याला कुठं काळजी आहे आमची. म्या काय म्हणते ताईसाहेब, दुसरं कोण करत नसेल तर आपणच आपली काळजी घ्यायला लागते बघा. चंदे, तू आता उगा कोरडा शांतपणा जाऊ नकस आमासनी. एकतर इथं बसून बसून आंबलोय आम्ही. ताईसाहेब, तुम्ही का नाही काय तर जबऱ्या काम सुरू करा, म्हणजे लई आमणार नाही सा. आणि हा, घरातल्याच बी कळेल तुम्ही काय रिकाम टेकडा नाही ते, होय का नाही? मग बघा तुमची किंमत किती वाढते ते. म्हणजे म्हणजे तुमच्या जाऊबाईला एवढी किंमत का आहे? कारण ती काम करते. आता रानादालाच घ्या की, रानादा शेतात जातात म्हणून त्यासनी एवढी किंमत आहे. सन्निदाला आधी किंमत नव्हती, आता एवढी किंमत का आहे? कारण सन्निदा आता काम करतात. आता बघा ताईसाहेब, सन्निदाचा वट केवढा वाढलाय, आता तुमचा बी वाढाय पाहिजे बघा. अहो नुसतं होऊ नये, काय तर काम सुरू करा. पण म्हणजे आम्ही काय करायचं? मग जे जमल ते करा की. जमल ते नाही बाई, आम्हाला काय सुचत नाही. तुला काय सुचतंय काय? थांबा. हा ताईसाहेब, तुम्ही का नाही मेंढी पालन करा. ई! काय मेंढी पालन? नाही बाई, नाही नाही, हे असलं काम नाही जमणार आम्हासनी. ते अगं मेंढीचा वास असा नाकात गेला का नाही, लई मळमळल्यागत वाटतंय बघ. नग नग नग. असं म्हणताय सर? आणि मग हा ताईसाहेब, आपण का नाही जर्सी गाई आणून दुधाचा बिझनेस स्टार्ट करू. हा अगं ते ते शेण कोण साफ करणार आहे? तू करणार आहे? आम्ही तर नाही करणार. दुसरं काय तर सांग बरं. हा कुक्कुटपालन. चंदे, हे असला अडाण्यांचा बिझनेस काय सांगायलास ग? नाही, तू आहेस फॉल्टी, पण आम्ही शिकलेलोय. जरा काय तर चांगलं सांग, डिसेंट. हा ताईसाहेब, तुम्ही का नाही इमा एजंट बना. इमा एजंट. अजिबात नाही. हे असं लोकांच्या माग लागणं, कुणाला इनावण्या करणं, हे काय आपल्याला जमणार नाही. हा, दुसरं काय तर सांग. आता मला तर काय दुसरं काय बी सूचना झाल्या बघा. ठीक आहे, काय हरकत नाही. मग थोडा येळ घेऊन ठरवू. पण आम्ही जे काही करणार ते त्या थोरलीपेक्षा भारीच असणार. साहेब इथे लागतात. गडबड होती आपली. नमस्कार साहेब. अरे राम 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 राम. काय म्हणते सकाळी सकाळी लवकर? काही नाही, लय दिवस झाला गाठ पडली नव्हती, म्हटलं यावं भेटून. नाही काय मधी वज्र केसरीच्या गडबडीमुळे भेटायला जमलंच नाही, टाइमच नाही मिळाला हो. बरं बोला, काय म्हणते शेतपाणी? काय सांगायचं साहेब, बाजारात कांद्याला 40-50 रुपये भाव आहे. दर भडकल्याचा ऐकतोय, पण इथं आमच्या कांद्याला 10 रुपयाला कोण विचारणार बघा. आता ऊस तोड येईल या महिन्यात,
उसाला भाव मिळावा बघा साहेब. दर काय ठरवणार साहेब? कारखाना पण जाहीर करणार तर तेव्हा जरा तुम्ही लक्ष घातलं तर बरं होईल बघा. नाही खरं तर आतापर्यंत दर जाहीर व्हायला पाहिजे होते. तर एक काम करा, आम्ही निघालोय आता मुंबईला. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुरजशी बोलून घ्या, कारण कारखान्याचा कारभार आम्ही दिलाय त्याच्या हातात. पण साहेब, आजपर्यंत आमच्या सगळ्या अडचणी तुम्ही समजून घेतल्या, तसं आता बी जरा. आज सूरज आणि आम्ही काही वेगळे आहेत होय, हा? आणि त्यातूनही काही अडचण आली तर राणाला सांगा. राणा आहेच की. राणा, हे राणा. होय आबा, नमस्कार. अरे या वर्षीचा हंगाम सुरू होतोय. कारखाना दर काय जाहीर करतोय ते बघा. आणि तू जरा हळूहळू लक्ष घाल की याच्यात. मी हा, तू बी शेतकरी आहेस नव. अरे तू शेतकरी म्हणजे तुझे भाऊबंद झाले. अरे यांच्या अडचणी म्हणजे तुझ्या अडचणी. जरा शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहा की. आबा, मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूचाच आहे. ए सूरज, हा? अरे ऊसाचे दर का नाही जाहीर झाले अजून? अजून ठरायचं आहे ते. तिकडेच चाललोय, मीटिंग आहे त्याची. आणि दर ठरवताना हे शेतकरी आहेत म्हणून कारखाना हे ध्यानात ठेवा. वया नाही तसा तू योग्य निर्णय घेणार याची खात्री आहे आम्हाला. बर, घरातले बाहेरचे काय निर्णय आहेत ना, मिळून मिसळून घ्या. वादावादी होऊ देऊ नका, कळलं का रे? आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा. आजवर रानादान माझ्यात कधी वाद झालाय काय? नाही ना. मग इथनं पुढे बी होणार नाही बघा. होय, तुम्ही एकदम बिंदास जावा. चालतंय, चला निघतो आम्ही. बर, तुमच्या काय अडी अडचणी असतील तर रानन सूरजला सांगायचं, कळलं का? येतो मंडळी. आबा मला सोडा की तिकडे हा काय. चल चल. काय राहणार काय काय नाही तुमच्याकडे शेताडे काय वय लई दिवस कुस्तीत गेले ना. शेताकडे जरा दुर्लक्ष आलं, तिची बी काळजी घ्यायला पाहिजे. वय 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 बायको आणि शेत दोन्हीकडे दुर्लक्ष करून चालत नाही बघा. आता वहिनीकडे तुम्ही दुर्लक्ष करत नाही म्हणा, पण शेताकडे पण लक्ष दिलं पाहिजे. वय ते काय खालच्या वावरात ऊस कापणीला आलाय ना. व कारखान्यांचं गाळप बी सुरवलं इतक्यात. ते ऊसाचं वजन नीट भरायला पाहिजे का नको? होय, आता तुमचा उसा म्हणजे भारीच असणार की. चला येऊ मी. होय, हा राणादा, अरे काय रे राणादा, अंजली कुठे आहे? अरे कुठं म्हणजे घरला. ते पुढच्या महिन्यापासून रुजवणार आहे तो शाळेला. ते माहितीये मला. अरे पण सकाळपासून फोन करते तिला मी, ती उचलतच नाहीये माझा फोन. काय काम होतं काय? अरे होय, तो जर्मन कोर्स आहे ना व, त्याच्या ऍडमिशनचा आज शेवटचा दिवस आहे. मग ती येणार आहे माझ्या बरोबर का नाही ते विचारायचं होतं मला. ती काय नेहमीसारखं तुमच्या घरातल्या कामात बिझी आहे वाटतं. अगं नाही, असं काय नाही. मग कसं आहे? मला एक सांग राणादा, तू काय ठरवलंयस? तिची स्वप्न पूर्ण करणार आहेस का तिला असंच घरात बसवून ठेवणार आहेस? जर्मनीला तर तिला जाताच नाही आलं, आता परत कधी जायची संधी मिळते कुणास ठाऊक. पण निदान जर्मन भाषेची प्रॅक्टिस तरी झाली असती का नाही तिची? तुला सांगू का राणादा, अरे असले कोर्स सारखे सारखे आपल्याकडे होत नसतात. त्यासाठी मुंबई नाहीतर पुण्यालाच जायला लागतं. आता हा नवीन कोर्स आलाय, त्याला तिला पाठवायचं का नाही ते तुझं तू ठरव बाबा. नाही नाही, अंजलीबाईंनी नवीन कोर्सला जायलाच पाहिजे बघ. मी करतो काय तर. हा, मी काय म्हणतो, तू माझ्या संकट येते का अंजलीबाईंचं ऍडमिशन घ्यायला? मी? होय. नाही रे, आज शक्य नाही मला. मला अजून शाळेत जायचं आहे, आणि जर आत्ताच मी सुट्टी मारली तर परत महाजन सर मला सोडणार नाही. काय रे राणा, कसला विचार करतोस एवढा? ये ना व. अगं पण तिकडे जाऊन कुणाला भेटायचं, काय बोलायचं मला कसं समजणार? अरे तुला कशाला समजायला पाहिजे? तू अंजलीला घेऊन जा की, तिचं ती बघल. नाही नको, त्यासनी मला सरप्राईज द्यायचे बघ. त्यासनी बरोबर घेऊन गेलो तर त्यासनी समजेल की. तू आणि तुझे सरप्राईज कधी सुद्धा संपणार नाहीत बाबा. मी एक काम करते, एका कागदावर तुला सगळं लिहून देते, कुठं जायचं, कुणाला भेटायचं. हा, मग तू ऍडमिशन करून घे.
चालते चालते, तू लिहून दे मला. हा, हे एकदम बेस्ट झालं बघ. आत्ताच जातो ना अंजलीबाईंचं जर्मन भाषेसाठी ऍडमिशन करून घेतो बघ. सोबतीला बरकतला घेऊन जातो काय, म्हणजे काय टेन्शनच नाही. बरं येऊ काय? येईल. हा चल. तार तार तर तारा. मामा आवरा लवकर. बरकत सगळ्या कशा पडू पाडे काय अंदाजाने बारीक मोठ्या झाल्या तर उद्या पाडा मोठ्याने. बरकत ते खालच्या बांधाचं गवत लय वाढले हो, ते कापून घेऊ का? आणा कापड मसराजनी पण तेवढं होईल ना. आणा आणा. आणि एक विचारायचं म्हणजे ते भुईमुगाची पट्टी पण नांगर आली आहे बघा. ते बघायनंतर ते घेऊन आधी घेऊन या. बरं, बघा बाग. बरकत हे कचरा कुठं टाकू? अहो काय विचारणं झालं वे, टाकाय नेऊन तिकडे. काय माणसं तरी. माफ किती मिसळू. मला नाही माहिती ते. मला माहिती असतं तुला विचारलं असतं का? गाळा किती घालायचं तेवढं. बरकत ए बाबांनो, उगे मला पिढत बसू नका. ते पिकाचं फवारणीचं बिवारणी की राहणार विचारा. शेतीचा आणि पिकाचं डॉक्टर राहणार, मी नाही. कळलं? राणा दादा कधी येणार? मला नाही माहिती कधी येणार. ए बरकत चल. आलास होय तू? आला बघा यो विचारा. नमस्कार राणादा. नमस्कार नमस्कार. दादा नमस्कार नमस्कार. आला बरं झालं बघा, देवच पाला म्हणायचं. अहो सरीचं काय करणार आणि त्याला फवारणीचं काय करणार? माझं तर काय विचारू नका बघा. राणा, ते उसाला पाणी पाजत नाही ते सांग बघू. अरे तू निघालाय म्हणून विचारतोय. अरे गोय शांत बसा. एकेकांना सांगा की कानकिरी झालं माझं. अरे तू आता आलायस म्हणून विचारलोय, नाही तर तुझी काही गॅरंटी आहे का यायची? अरे गॅरंटी. तू ये जरा इकडं ये. अरे काय झालं? ऐक, वाटीप लवकर, आपल्याला कामाला जायचंय. अरे काय आटिप लवकर? तुला माहिती नाही बे, कामात असलो मी असलीच कापडे घालतोय ना. इकडं नाही रे, कोल्हापूरला जायचंय. कोल्हापूरला? हा, असं आधी मध्येच काय काम काढलंस? ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. अरे राणा, लयच मोठी उडी घ्यायलास की रे तू. हा, 12 कडीवरून डायरेक्ट कॉलेज. अरे आधी नीट वाचायला शिक की. हे बघ, आधी मॅट्रिक, मग 12वी आणि नंतर कॉलेज असते ते. हा होय काय होय. झालं तुझं? हा. टाळक्याच्या माझ्यासाठी नाही रे, अंजलीबाईंसाठी जायचंय. आता कसलं ऍडमिशन वहिनींच? जरा निवांत थांबू दे असते. असं नाही रे, गॅसनीच बसून बसून लई कटा येते बघ. कसलं कॉलेज आता? ती समजा तुला रस्त्यात सांगतो. आता आपल्याकडे जास्त वेळ नाही, पण आज आपल्याला कॉलेजला जायचंय आणि अंजलीबाईंसाठी ऍडमिशन घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय. तू चल लवकर. अरे पण कापड तरी बदलू दे. कापड बदलाय तू काय हिरो आहेस होय? तुला कोण बघणार आहे तिकडे? चल. जायचं कशानं? ही आपली अक्काबाई. ए चल, तुला एक मजा दाखवतो. चल चल. ही बघ तुझी अक्काबाई, रोज धुवून पुसून चकचकीत ठेवल्या बघ. हा, चल जाऊया. अरे पण तुझे पाय लागले ना. अरे अक्काबाई असताना काय बी होत नाही. चल. बर कापड बोलले तुझा. अरे बस. अरे राणा असं सांगा काय? चल. अगं अगं, हे काय काम? सारखं काम काम. तू बाई ह्या कामात गुंतून पडू नगस. अगं तू शिकीव, शिक, घराबाहेर पड. असं घरात किती दिवस बसून राहणार आहे? हो, आता लवकरच मी ही शाळा सुरू करायचं म्हणते. कर बाई लवकर. माणसानं घरात बसून राहिलं तर घरातच बसून राहतोय. मग नुसती घरातलेच विचार येतात. अगं विचारानं मोठं व्हायचं असेल तर माणसानं घराबाहेर पडायलाच पाहिजे, नाहीतर आपले विचार लहानच राहतात बघ. असं काही नाही. म्हणजे आता तुम्ही नाही का आयुष्यभर घरातच आहात, तरी तुमचे विचार किती मोठे, तरी तुम्हाला असं का वाटतंय? अगं आमची गोष्ट वेगळी होती. माझ्या तरुणपणी मी घरातली समधी कामं करून बाजाराला जायची. त्यावेळेला साहेब बी काय मोठं राजकारणी नव्हतं. मालकीनबाई बी लई आजारी असायच्या. मग मलाच कोल्हापूरला जायला लागायचं बघ. त्या
अनुभवातनं शिकले जरा काहीतरी. पण आताचा जमानाच काही वेगळा आहे. आता वहिनी साहेबांचंच बघ की, वहिनी साहेब एवढ्या शिकल्या पण फायदा काय? नुसतं घरात बसून असतात, एक काम करत नाही. रिकामं डोसकं म्हणजे सैतानाचं घर. चुकीच्या गोष्टीतच रमतात त्या, पण त्याचा ताप आपल्याच नाही होतोय का नाही? गोदाक्का, या घरच्या मालकी नाही आम्ही कसं बी वागू. आणि रिकाम टेकडं कोणाला म्हणताय साव? हा, नोकर माणसानं पायरी सोडून वागायचं नसतंय, हे जरा ध्यानात घ्या. नाही तसं तुमची चूक नाही म्हणा, घरातली माणसंच तुमच्या पायरीला येऊन बसत्यात आणि मग तुम्ही तुमची पायरी विसरता. वहिनी, त्या काही तुम्हाला वाईट बोलत नाही. घरात बसून तुम्हाला कंटाळा येत असेल, त्यापेक्षा तुम्ही काही काम केलं तर उत्साह वाढेल एवढंच म्हणणं आहे त्यांचं. आणि महत्वाचं म्हणजे त्यांची आणि आपल्या सगळ्यांची पायरी एकच. त्या घरातल्या नोकर माणूस नाही, यांच्या आणि सूरज भाऊजींच्या आई समान. आई समान, आई नाही. हा, आणि तसं बी घरात बसून बसून आम्हासनी कटाळा येतोय हे खरंय म्हणा, पण म्हणून काय आम्ही घरातली असली फडतूस कामं नाही करणार. वय माझ्या ताईसाहेब म्हणजे काही फडतूस नाही. एखादं सॉलिड काम समोर आलं तरच करू, पण त्यावर आमच्या मागं आम्ही कसं वागायचं हे कुणी बी आम्हासनी शिकवायची गरज नाही. चल चंदे, चहा पाण्याचं बघ जरा. बघ, ह्यो असा स्वभाव आहे यांचा. नाईलाज म्हणून समज सहन करायला लागते ह्या घराच्या मर्यादासाठी, रानासाठी. रानाला जेव्हा यांचं खरं रंग कळतील तेव्हा काय होईल याची काळजी वाटते. हो, म्हणूनच मी गप्प आहे. यांचा खूप विश्वास आहे जाऊबाई. त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणूनच सहन करतो. मला नुसती रानाची वड लागते. बर ते जाऊ दे, राणा कुठं आहे? दुपारी जेवायला बी नाही आला. हो, मलाही तोच प्रश्न पडला. मगाशी मी फोन केला होता यांना, तेव्हा म्हणाले की कामात आहे. कसलं काम? काय माहिती कसलं काम. बरोबर आहे, हेच आहे. काय खरं नाही मर्दा. काय झालं? अरे हे लय मोठं कॉलेज आहे, याचं गणित लय मोठं असणार आहे. अरे टाळक्याच्या फॉरेनचं शिक्षण शिकवतायत म्हणणार मोठं असणार की. ते की खरंच आहे म्हणा. आपल्या गावातली शाळा इकडे आणि काही वेगळंच आहे बाबा. एक काम कर, तू ये जा जाऊन, मी तर थांबतो. चल माझ्या संकट. अरे काय संकट, चल. माझा अवतार बघितलास का? ह्या कपडे दिवळात जोडगोळी कुठं? कॉलेजात चाललोय. आयडी कुठं आहे? आयडी आयडी काय असते? आयडी म्हणजे काय माहित नाही आणि कॉलेजात चाललंय वय. हो दादा, आमचं जर कॉलेजात काम आहे. हा, आता चला निघायत नाही. आज तुमचे काय बैल नाहीत का? तुमचा मळा नाही? रानात जाऊन काम करायची. चला निघा. चल चल निघ चल. नीट सांगतोय ना व, आमचं काम आहे म्हणून. आणि कापडावरनं भाषेवरनं माणसाची लायकी काढणार वय. अहो दादा, आम्ही इकडे ऍडमिशन घ्यायला आलोय. ती घेणार आहे ना जाणार आहे? तुम्ही आतमध्ये सोडणार आहे का नाही तेवढं सांगा. अहो, या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं म्हणजे काय तुम्हाला येड्या गबाळ्याचं काम वाटलं वय? आम्ही एवढं नीट समजावून सांगावले तर तुझं वागणं तर होय ना. तुझ्या तर हो दादा, जरा शांतीनं घ्या की. अहो, मी माझी ड्युटी करायला लागलोय. काय ड्युटी करायला ए, चल निघ रे. निघणार नाही, काय करणार? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग.
काय चाललंय इथं? अहो, काय नाही गावाकडची माणसं आहे तो कॉलेजात नुसती पुरी बघायला येतात. हो तोंड सांभाळून बोला काय शेतकरी आम्ही ही असली कामं बाप जन्मात जमणार नाही आम्हाला. हो साहेब अहो आमचं काम आहे म्हणून आलोय आम्ही इकडे. हा नेमकं काय काम आहे तुमचं? हो साहेब आम्ही कॉलेजात ऍडमिशन घ्यायला आलो आणि मी ते घेणारच.